जीवनात ना बरेच जणांचा प्रश्न एकच असतो की दीदी पैसा येत नाहीये किंवा पैसा टिकत नाहीये। बरं, पैसा न टिकण्याची अनेक कारणे असू शकतात। आपण वायफळ खर्च करत असू किंवा आणखीन काही इतर गोष्टी पण असू शकतात। कधी वास्तू कारणीभूत असते तर कधी आपल्या सवयी कारणीभूत असतात। अशा अनेक तऱ्हेच्या वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकार याला कारणीभूत असतात। पण जेन्युइन हा काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये तेही कारणीभूत असतात। पैसा मुळात येतच नसेल तर टिकेल कसा, हा मोठा प्रश्न आहे नाही का। व पैसा का येत नाही, नेमकं कुठे ज्ञानबाची मेघ अडली आहे, तर आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे मंडळी। तर हा व्हिडिओ सुंदर आवडीचा विषय असा सगळ्यांचा असल्यामुळे मस्तच होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओही पाहत असाल असं मला नेहमी मनापासून वाटत असतं। तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यावर लाईकही करायचा आहे, शेअर करायला तर अजिबात विसरायचं नाही आहे। सर्वात प्रथम आपल्याकडे लक्ष्मी येत का नाही, तर मुळात येत का नाही हा मोठा प्रश्न असतो। तर हे पहा मंडळी की एक तर लक्ष्मी न येण्याची अनेक कारणे असतात। काही वेळेस आपल्याला वाटत असतं की आपण खूप मेहनत करतोय पण मुळात आपण ती करत नसतो। तर यासाठी आहे ना खूप खास असा उपाय मी सगळ्यात शेवटी देणार आहे ना, तो अगदी नीट लिहून ठेवा आणि त्या पद्धतीने जर तुम्ही तो उपाय केलात ना तर तुमच्याकडे लक्ष्मी यायला कोणीच अडवू शकत नाही। आजच्या या व्हिडिओमधनं तुम्हाला असे अनेक उपाय माझ्याकडनं मिळणार आहेत। अनेकमध्ये म्हणजे एक दोन उपाय तरी नक्की मिळणार आहेत, कारण अनेक उपाय सांगायला एवढा व्हिडिओ मोठा होऊ शकत नाही आणि झाला तरी तुम्ही लोक बघणार नाही। तर मंडळी, सर्वात प्रथम की बाबा काय नेमकं काय केलं पाहिजे आपण ह्यासाठी की आपल्याला आपले एक प्रश्न आपल्याला तयार करायचे आपल्या आयुष्यामध्ये, किंवा पैसा आणायचा आहे किंवा अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। तर त्यासाठी नेमकं आपल्याला काय करायचं आहे, तर आज ते जाणून घ्यायचं आहे आपल्याला। की सर्वात प्रथम आपल्याला काम तर केलंच पाहिजे, मेहनत तर केलीच पाहिजे। देवाने आपल्याला इतकी सुंदर इंद्रिय दिलेली आहेत काम करण्यासाठी, तर त्याच्यामुळे काम तर महत्त्वाचं आहे। जर तुम्ही ते केलं तुमच्या प्रयत्नांना यश निश्चित आहे। दुसरी गोष्ट की तुमचं ना पूर्ण रोडमॅप तयार नसणार आहे की नेमकं आपल्याला काय करायचं आहे, बरं कुठे थांबायचं आहे, कुठे चालायचं आहे, या गोष्टींची परिपक्वता कुठेतरी कमी पडत असेल। तिसरं, तुमच्या डोक्यामध्ये फक्त विचार चालू असतात पण त्याचबरोबर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता करता कुठेतरी नेगेटिव्ह विचारांमध्ये पण अडकता। म्हणजे काय, सर्वात प्रथम जेव्हा तुम्हाला वाटतं की अरे मला हे काम माझं करायचंच आहे, काही करून माझं हे काम मला करायचं आहे, पण सबकॉन्शियसली कुठेतरी तुम्ही हाही विचार करता की बापरे मी करणार तर आहे, नाही झालं तर काय होईल। ही तिसरी गोष्ट त्याला कारणीभूत आहे, कारण सकारात्मकता तुमच्या कडे जास्त असली तरी नकारात्मकता त्याच्यावर हावी होते। तर मंडळी, पैसा येण्याचे अनेक मार्ग आपल्याकडे असतात आणि खूप वेळा असतात। पैसा येतो, पैसा येण्याची अनेक दरवाजे आपण उघडी ठेवतो, पण अगदी निश्चित तुम्हाला सांगू ना, पैसा येण्याचे अनेक दरवाजे आपण ओपन करतो पण कुठेतरी ती कवाडं पण आपणच बंद करतो, फक्त आणि फक्त नकारात्मकता, आपला आळस। लक्षात घेताय मी काय बोलतेय, ते आपली नकारात्मकता आणि आपला आळस या दोन गोष्टी प्रचंड कारणीभूत असतात। आणि तिसरी गोष्ट कारणीभूत असते ती आपली वास्तू। आपल्या वास्तूमध्ये सपोज आपल्या साऊथला किंवा साऊथ ईस्टला म्हणजे पूर्व दक्षिण, दक्षिण पूर्व या ठिकाणी जर तुमचं वॉशरूम आलं तर तुमचं वॉशरूम तुमच्याकडे पैसा आला तरी टिकून देत नाही, कारण ती जी दिशा आहे ही पाण्याची म्हणजे आपली आवक वाढवण्याची दिशा आहे, पैसा येण्याची दिशा आहे। म्हणजे जिथे तुम्ही पाणी सोडता म्हणजे ते अग्नीची दिशा आहे, तिथे तुम्ही पाणी टाकता म्हणजे तुम्ही अग्नी विझवता, याचा अर्थ तुम्ही येणारा पैसा कुठेतरी थांबवता। म्हणून सांगते, साऊथ ईस्ट इथे जर तुमचं वॉशरूम असेल तर निश्चित तुम्हाला तिथे पैसा येणं तुमचं कुठेतरी थांबेल। मग त्यासाठी काय करायचं आहे, तुमचं कमोड असेल किंवा इंडियन पद्धतीचं जर टॉयलेट असेल ना, तर तिथे तुम्ही त्या पद्धतीने पिवळ्या किंवा लाल कलरचं एक स्क्वेअर अशी पट्टी लावायची, चिकटपट्टी मिळते। आणि चिकटपट्टी काय होतं, मुळात पाणी पडलं की ती वाहत जाते। मग त्यापेक्षा तिथे काय करायचं असतं, त्या पट्टीपेक्षा तिथे ऑइल पेंट आणायचा आणि असा स्क्वेअरमध्ये लावायचा। त्याचं चित्र माझ्या इथे मी वर दिलेलं आहे, ते बघून घ्या। अशा पद्धतीने जर तुम्ही लावलत तर ती एक छोटीशी रेमेडी आहे पण मदत करून जाते, काळजी करण्याचं कारण नाही आहे। सर्वात प्रथम ब्रह्मस्थानावर, ब्रह्मस्थान जे आपल्या घरामधला सगळ्यात मधला जो पट्टा असतो ना, तो पट्टा कायम रिकामा ठेवा।
तिथे काहीही जड ठेवू नका. नॉर्थ ईस्टला काहीही जड ठेवू नका, कारण नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य कॉर्नर हा आपल्या देवाचं तिथे स्थान आहे, शिवाचं स्थान आहे. आपली वास्तुपुरुषाचं तिथे डोकं आलेलं आहे. जर त्या तिथे तुम्ही काही ठेवाल तर वास्तुपुरुषाचं डोकं तुम्ही जड करता, आणि त्यांचं जड झालं डोकं तर निश्चितच तुमचं डोकं पण जड होत राहतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. पैसा तुमचा आला किंवा गेला, या सगळ्याला कारणीभूत या गोष्टीच असतात. सर्वात आणखीन महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येकामध्ये रूट चक्र आहे. देवाने आपल्याला 7 चक्र दिलेली आहेत, त्यातली 6 तर आपण वारंवार आपल्या लक्षात येतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का, मुळामध्ये आपल्या छातीच्या म्हणजे हार्ट चक्राच्या खालची जी 3 चक्र आहेत ना, ती सर्वात प्रथम जास्त परिणामकारक असतात. कारण 3 चक्र ब्लॉकेज तिथे आले की वरच्या बाकी चक्रांना प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळे मंडळी जे रूट चक्र आहे ना, हे फायनान्स रिलेटेड आहे. ते तिथे कनेक्टिव्हिटी आहे, पैशांची कनेक्टिव्हिटी रूट चक्रामध्ये आहे. म्हणजे आपलं रूट चक्र आहे ते आपल्या माकड हाडाच्या बरोबर खाली असतं, आणि ते असं चकतीसारखं असतं. चकतीसारखं ते असं गोल नसतं, ते असं असतं, आणि त्याचा कलर हा लाल असतो. कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली जी चक्र आहेत ना त्यांना सुगंध फार आवडतो. जेव्हा तुम्ही कुंडलीने जागृत करायला जेव्हा आपण आपले प्रोसेसमध्ये असतो ना, त्यावेळेस जेव्हा तुम्ही उदबत्ती लावून एखाद्या उपासनेला बसता, की जेव्हा तुम्ही मेडिटेशनला उदबत्ती लावून बसता, तेव्हा सुगंधाने तुम्ही पहा तुमचे चक्र जागृत व्हायला लागतात. तर त्याच्यामुळे ना दरवेळेस दररोज 5 मिनटं ते 10 मिनटं एक उदबत्ती लावायची, सुगंधी उदबत्ती लावायची. सेंटेड उदबत्तीची गरज नाही आहे. गुलाब, चंदन अशा नॅचरल सुवासिक उदबत्त्या तुम्ही आणा, समोर लावा, मांडी घालून मस्त पुढ्यामध्ये ग्लास घ्या पाण्याचा, ठेवा, आसन घ्या आणि तिथे बसा. आणि तुमचं रूट चक्र त्याच्यामध्ये जर ब्लॉकेजेस आलेले असतील ना, तर ते ब्लॉकेजेस काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. याचं कारण सांगते मंडळी, जेव्हा तुमचे ब्लॉकेजेस हळूहळू तिथून कमी होतील ना, तेव्हा तुमच्याकडे पैशांचं आगमन जास्तीत जास्त होईल. कारण रूट चक्र ब्लॉकेज घेऊन असेल तिथे स्थापित, तर तुमचे पैसे येण्यात अडचणी येणारच येणार. तुम्ही पाहिलं असेल श्रीमंत लोक मेडिटेशन करतात. का करतात बरं ते मेडिटेशन? अनेक सेलिब्स म्हणजे सेलिब्रिटीज पण मेडिटेशन करतात. का करतात ते मेडिटेशन? ते पण त्यांच्या जे चक्र आहेत त्या चक्रांचे ब्लॉकेजेस पूर्णपणे असे काढून टाकतात. म्हणजे आपली चक्र ते ॲक्टिव्ह ठेवतात, आणि ते करण्यामागचं कारण आहे, कारण प्रत्येकाला पैसा हा प्रिय आहे, आणि पैसा कुणाला नको आहे? पैसा हा प्रत्येकाला पाहिजे आहे. आता सगळ्यात शेवटचा उपाय मी देणार आहे. जेव्हा तुम्ही उपाय देण्याच्या आधी हे पण सांगते तुम्हाला, की जेव्हा रूट चक्र तुम्ही ब्लॉकेजेस काढायला बसाल, मेडिटेशनमध्ये जाल ना, तेव्हा तुम्हाला हे पाहायचं आहे की रूट चक्र असं चकतीच्या आकारामध्ये असं गोल 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 क्लॉकवाईज फिरते. हळूहळू हळूहळू लाल रंग त्याच्यामधनं फिरतोय, आणि मध्ये 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 जे काही ब्लॉकेजेस आहेत ते पण हळूहळू निघत आहेत, आणि छान पद्धतीने तुमचं रूट चक्र चालू झालेलं आहे. माझ्या रूट चक्रामधले सगळे ब्लॉकेजेस निघालेले आहेत असं स्वतःला समजवावं, असं आपल्या सबकॉन्शियस माइंडला संदेश द्यावा. आणि हे रोज करा मंडळी, तुम्हाला साक्षात त्याचे अनुभव यायला लागतील. आणि हे सगळं करताना जर तुमच्याकडे कुठलं क्रिस्टल असेल तर हातात पकडा. क्रिस्टलचे अशा पद्धतीने जर तुमच्याकडे ब्रेसलेट असतील, किंवा तुमच्या घरामध्ये पेंडेंट असेल, किंवा अंगठी जरी क्रिस्टलची असेल ना, तर ती पण परिणामकारक ठरते. बरं, रूट चक्रासाठी आहे ना, खास करून लाल रंगाचं कुठलंही क्रिस्टल तुम्ही वापरू शकता. रेड जस्पर वापरू शकता, कार्नेलियन वापरू शकता. अशा पद्धतीने क्रिस्टल तुम्हाला हेल्प करतात. सर्वात मोठा आणि छान उपाय, कुठल्याही पौर्णिमेपासून आहे ना, हा उपाय तुम्ही चालू करा. विड्याचं पान घ्या, 2 पानं घ्यायची विड्यांची, त्याच्यावर सुपारी ठेवायची, आणि ती जी सुपारी आहे ना, ती दत्त महाराज म्हणून किंवा आपले कुठलाही दत्तांचा अवतार असा समजून, विष्णूचा अवतार समजून ती सुपारी तिथे स्थापित करायची त्या पानांवर, विड्याच्या पानावर. बरं, सुपारी स्थापित केल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला अष्टगंध व्हायचं आहे. अष्टगंधावर कुंकू व्हायचं आहे, हळद व्हायची नाही आहे, कुंकू व्हायचं आहे. पानाचा खायचा विडा तिथे तुम्हाला अर्पण करायचा आहे, म्हणजे नैवेद्य म्हणून. त्या व्यतिरिक्त साखर ठेवा, गूळ ठेवा, शेंगदाणे ठेवा, बाकी जे काही तुम्हाला ठेवायचं तिथे ठेवू शकता. पण जेव्हा ती सुपारी तिथे ठेवली, तुम्ही तिला पूजलत, तुम्ही त्या सुपारीला विष्णूंचं आगमनासाठी सर्वात प्रथम आपल्या कुलदेवतेला
आवाहन करा, मग आपल्या ग्रामदेवतेला आवाहन करा, मग वास्तुदेवतेला आवाहन करा, मग स्थानदेवतेला आवाहन करा. असं प्रत्येक एक देवतांना आवाहन करून विष्णूंना आवाहन करा. हे विष्णू प्लीज तुम्ही या सुपारीमध्ये तुमचं अस्तित्व स्थापन करा. इथे चैतन्य आणा तुमचं, कारण आजपासून मी तुमची पूजा करणार आहे. या एका मंत्राने तुम्ही माझं नशीब फळफळवणार आहात. या एका मंत्राने तुम्ही माझे यशाचे किवाड किंवा दरवाजे उघडे करणार आहात. या एका मंत्राने तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंद घेऊन येणार आहात. त्यासाठी तुमचे कोटी कोटी धन्यवाद. इतकं म्हणून रोज 11 माळी 108 मणी असलेले अशा 11 माळी एकच जप तुम्हाला करायचा आहे. आणि अतिशय सुंदर, चमत्कारिक आणि मिरॅकल करणारा हा जप आहे. तुम्ही करून पहा. जप आहे, मंत्र असा आहे, ओम श्रीम नमः. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हा मंत्र देईन. ओम श्रीम नमः हा मंत्र तुम्हाला त्या माळींवर रोज 11 माळी असा करायचा आहे. पौर्णिमेला संध्याकाळपासून तुम्हाला ही उपासना चालू करायची आहे. आणि तुम्ही ही उपासना जितकी जास्त करू शकता तितकी जास्त करा. जेव्हा तुम्हाला उद्यापन करावंसं वाटेल, जेव्हा तुमचे यश तुमच्यापर्यंत पोहोचेल, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता माझ्याकडे यश आले, माझं करिअर व्यवस्थित चालू झाले, मार्ग मिळालेत, व्यवस्थित क्लिअर होईल, सगळं विचार क्लिअर होतील, फोकस क्लिअर होईल, रोड मॅप तुमचा तुम्ही ठरवाल, त्या क्षणापासून तुम्ही ह्या उपासनेचं उद्यापन करा. जेवायला घाला, लहान मुलांना घरात बोलावून किंवा सवाष्णींना काहीतरी छान वस्तू दान करा किंवा देवळात जाऊन अन्नदान करा. म्हणजे उद्यापन तुम्ही कशाही पद्धतीने करू शकता. जरुरी नाही आहे की फक्त सगळ्यांना बोलावून मस्त चमचमीतच खायला घातलं पाहिजे. बघा, उद्यापन करण्याचा अर्थच मुळात हा आहे की आपल्या मनाला समाधान मिळालं पाहिजे आणि त्या देवालाही समाधान मिळालं पाहिजे. याला म्हणतात उद्यापन करणं. तर उद्यापन करण्याच्या अनेक वेगवेगळ्या प्रकार आहेत. त्या पद्धतीने जसं तुम्हाला जमते, जसं तुम्हाला सोयीस्कर आहे तसं उद्यापन करा. जप हा इतक्या आत्मीयतेने करा. जपाला, ज्या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे ना, तुम्ही करून पहा. मी केलेलं आहे, तुम्ही करून पहा. माझे स्वानुभव आहेत या मंत्राबरोबर खूप सारे. सिद्धी प्राप्त केल्यासारखा हा मंत्र आता माझ्यासाठी काम करतो. कामाला कुठल्याही निघताना फक्त मंत्र म्हटला की कामं होतात. तर ह्या मंत्राची सिद्धी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला लाखो अरबो खरबो जप करावा लागतो. आणि जो मी केलेला आहे मंडळी, तुम्हीही हळूहळू त्या तुमच्या स्वतःच्या सक्सेससाठी हा मंत्र अगदी आत्मीयतेने करा. पौर्णिमेपासून चालू करालच अशी मी आशा करते. तुमचे यशाचे दरवाजे उघडणार म्हणजे उघडणार, ही माझी ग्वाही आहे तुम्हाला. तुम्ही करून पहा. जसं रईस लोक, श्रीमंत लोक काहीतरी एक मंत्र घेऊन ते प्रत्येक वेळी करतात. कुठल्याही कामाच्या आधी बघा, तुम्ही पाहिलं असेल तर त्या कुठल्या तरी एका देवाला भजतात, त्या शक्तीला भजतात, कुठला तरी मंत्र पुटपुटतात. हे सगळं काय असतं? अहो, ती मंत्रांची जादूच अलौकिक आहे. तुम्ही फक्त त्यामध्ये विश्वास ठेवून जर हे मंत्र केलेत ना, तर तुम्हाला त्यातली जादू कळेल. तुम्हाला कळेल की मंत्र तुमचा ताबा घेऊन तुमच्यासाठी कसं काम करतात. मंत्रांची अलौकिक शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मंत्र जेव्हा तुमचा ताबा घेतात ना, त्या क्षणापासून त्यांचं काम चालू होतं आणि तुमचे सुखाचे दिवस चालू होतात मंडळी. तर इतकं सुंदर मी सांगितलेलं आहे. तुमचे पैशांचे मार्ग मोकळे करण्यासाठी जे जे उपाय सांगितलेले आहेत ते सगळे उपाय तुम्ही जरी केलेत तरी हरकत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त एक विश्वासाने करा. विश्वास असणं फार गरजेचं आहे. बघा, विश्वास असणं आणि विश्वास ठेवणं या दोन्हीत फार फरक आहे. मनापासून आत्मीयतेने विश्वास हा ठेवा, तरच तुम्हाला याच्यामध्ये यश हे मिळेल. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यांचं भलं होऊ देत. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ फटाफट तुमच्यापर्यंत पोहोचतील. पण त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे. आणि असेच सुंदर सुंदर विषय घेऊन मी दरवेळेस तुमच्यासमोर येत असते. त्यामुळे कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला आता कुठला नवीन विषय हवे असेल तर नक्की त्याच्यावर व्हिडिओ तुमच्यासाठी येईलच. तर मंडळी, लवकरच पुन्हा भेटल्यानंतर छान विषयाबरोबर आपण भेटू. आणि तोपर्यंत काय करायचं आहे, माझे व्हिडिओ पाहायचे आहेत, व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायला तर अजिबात विसरायचं नाही आहे. छान रहा आणि मस्त रहा आणि हसत रहा.